आपणास सांगितले. परीक्षित राजाचा जन्मकथन तुम्हाला इथपर्यंत सांगितलं. आता परीक्षित राजाला शाप का झाला ती तुम्हाला सांगतो. वर्णन करण्यासाठी मोठमोठे कृत्य भगवान करणारा भगवान कलियुग गुंडीला वर्णन समज असणाऱ्या जितक्या वर्णन करणाऱ्या मोठमोठ्या कथा, कृष्णाच्या गुणाचं वर्णन करणारा कथा आहे. सर्वांच्या इच्छा कल्याण करणाऱ्या आहेत. ऋषी म्हणले ऐका मग आपला दीर्घ आयुष्य लाभो. ऋषीना आशीर्वाद द्याला आपल्याला पुष्कळ आयुष्य लाभो. कारण जन्ममृत्यूच्या प्रवाहात पडलेला आम्हा लोकांना आपण भगवान कृष्ण अमृतमय उज्ज्वल श्रवण घडविले की आपण जन्म मरणाच्या प्रवाहात पडलेले. आपल्याला जन्म मरण आहे ना, जन्म घेणे लागे वाचणे ते संगे आणि ते झाले अंगे हरिरूप. आपल्याला जन्म मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम जेठरे शयनम ये संसारे आपलं पुन्हा मारायचं पुन्हा जन्मायचं. पण कृष्ण भगवान परमात्माच्या अमृत अशा कथा ऐकल्या की आपलं जन्म मरण खंडत. दुसरं झाले आहे असून कर्माचा भरोसा नाही. अशा वेळी भगवान कृष्णा चरण मधुर अमृत आम्हाला पाजला आहे. कृष्ण भगवान परमात्मानं आपल्या चरणाचं अमृत आम्हाला पाजलं आहे. भक्त तरी भगवंताची क्षणभर झाले आहे. सत्संगाची स्वर्ग मोक्ष तुला केली जाऊ शकत नाही. संताची संगत क्षणाची घडी आपल्याला मोक्ष मिळत. माप एकमेव जीवन सर्व असल्याला एखाद्याची कोणती रिक्त तृप्ती होत नाही. प्रकृत गुणाचे पलीकडे असल्याला भगवंताचं किती गुण ऐकलं ऐकाच वाटतंय, तृप्त होत नाही. विद्वान आपण भगवंत स्थान माहित आहे. विद्वान चरित्रे आमच्यासारख्या श्रद्धाळू विस्तारपूर्वक वर्णन करावे. बुद्धिमान परीक्षेने सुखदेवाने केलेल्या ज्या ज्ञानाचा उपदेश मोक्षरूप भगवंताच्या चरणकमलाने प्राप्त करून घेतले आपण ते ज्ञान म्हणजे परमपवित्र उपज्ञान याचे वर्णन करा. परीक्षित राजानं काय केलं, जन्मात मरणार कसा विजय मिळाला ते आम्हाला सांगा. यामध्ये कोणती गोष्ट उतरणार असे भगवंताचे निरूपण असले लीलेचे वर्णन केले असा भगवंत याला फारच आनंद वाटतो. विलोक जातीमध्ये उच्च वनातील माता कनिष्ठ कुळातील पिता यातून जन्म होऊन महात्मा पुरुष जवळ केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला. मनोचा तत्काळ नाहीशी होते. भगवंताचे हेच त्याच्या एकमात्र असे अशा सर्व तर काय बोलावे. भगवंताच्या अनंत अंगी वाहणाऱ्या गुणामुळे अनंत मासे म्हटले आहे. भगवंताला अनंत म्हटलेले. ब्रह्मदेवाने भगवंताचे चरण धुण्यासाठी जो पाणी समर्पित केले होते त्यात पाण्याच्या नखातून निघून गंगेच्या रूपाने वाहू लागलेले. ब्रह्मदेवाना भगवान परमात्म्याचे पाय धुतले आणि त्या पाण्यापासून गंगा निघाल्या खातो. तुझ्या चरणाची गंगा हिमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा पुन्हा म्हणतात. एके दिवशी राजा परीक्षेची धनुष्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला होता. एक दिवस परीक्षित राजाने काय केलं, तो जरासंधाचा मुकुट घातला आणि परीक्षित राजा शिकार करण्याकरता वनात गेला. पशूच्या मागं हानाच्या मागं धावू लागला. धावून थकला